नमस्कार मित्रांनो, आजच्या स्पर्धामय युगात अभ्यास आणि सराव याला फारच महत्त्व आहे। आपल्या प्रयत्नांना आमचा देखील थोडासा हातभार लागावा म्हणून आम्ही सामान्य ज्ञानविषयक व्हिडिओ नियमितपणे अपलोड करीत असतो। हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामधील सर्वच प्रश्न यापूर्वीच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? ऑप्शन ए मंगळ, बी शनी, सी प्लूटो, डी बुध। ऑप्शन ए मंगळ हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? प्रश्न अतिशय सोपा परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो। ऑप्शन ए अमावस्या, बी पौर्णिमा, सी अष्टमी, डी चतुर्थी। ऑप्शन बी पौर्णिमा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? ऑप्शन ए 41%, बी 59%, सी 50%, डी 33%। ऑप्शन बी 59% हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, रात्रीच्या आकाशातील सगळ्यात तेजस्वी ग्रह कोणता? ऑप्शन ए बुध, बी मंगळ, सी शुक्र, डी शनी। ऑप्शन सी शुक्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, आकाशात एक आकृतिबंध तयार करतो अशा तारका समूहाला काय म्हणतात? ऑप्शन ए उल्का, बी लघुग्रह, सी धूमकेतू, डी नक्षत्र। ऑप्शन डी नक्षत्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला याचा फायदा होणारच आहे। आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न सहावा, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? ऑप्शन ए 8 सेकंद, बी 8 मिनिटे, सी 20 मिनिटे, डी 8 तास। ऑप्शन बी 8 मिनिटे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न आठवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या। सूर्याची ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? ऑप्शन ए हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने, बी युरेनियम अणूंच्या विभाजनाने, सी हायड्रोजन अणूंच्या विभाजनाने, डी हेलियम अणूंच्या एकत्रीकरणाने। ऑप्शन ए हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न नववा, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे? ऑप्शन ए रोध, बी गुरुत्व, सी संतुलन, डी वस्तुमान। ऑप्शन बी गुरुत्व हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न दहावा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? ऑप्शन ए इलेक्ट्रॉन, बी पॉझिट्रॉन, सी फोटॉन, डी प्रोटॉन। ऑप्शन सी फोटॉन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आपल्याला एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। ह्यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। तेव्हा लाईक शेअर आणि सबस्क्राइब केल्याशिवाय राहू नका। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, बिग बँग थिअरी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली?
ऑप्शन ए अल्बर्ट आइन्स्टाइन, बी आयझॅक न्यूटन, सी जॉर्ज लिमैत्रे, डी मायकेल फॅरेडे. ऑप्शन सी जॉर्ज लिमैत्रे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणती वस्तू स्वयंप्रकाशित नाही? ऑप्शन ए सूर्य, बी तारा, सी चंद्र, डी यापैकी नाही. ऑप्शन सी चंद्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र खालीलपैकी कुठल्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन ए बंगळुरू, बी चेन्नई, सी हैदराबाद, डी अहमदाबाद. ऑप्शन ए बंगळुरू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14वा, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान सुमारे किती आहे? ऑप्शन ए उणे 50 डिग्री सेल्सिअस, बी उणे 10 डिग्री सेल्सिअस, सी उणे 65 डिग्री सेल्सिअस, डी उणे 78 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन सी उणे 65 डिग्री सेल्सिअस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15वा, एलोन मस्कने स्थापित केलेली अंतराळ वाहतूक सेवा कंपनी कोणती आहे? ऑप्शन ए स्पेस एक्स, बी ड्रॅगन एअर, सी ब्लू मून, डी टेस्ला. ऑप्शन ए स्पेस एक्स हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16वा, मंगळ ग्रहाच्या आतील भागाच्या सखोल अभ्यासासाठी नासाने पुढीलपैकी कोणते अभियान घोषित केले? ऑप्शन ए मिशन डस्टर, बी मिशन मार्स, सी मिशन कॉन्टॅक्ट, डी इनसाइट मिशन. ऑप्शन डी इनसाइट मिशन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17वा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए आर्थर क्लार्क, बी अल्बर्ट आइन्स्टाइन, सी चार्ल्स टॉस, डी स्टीफन हॉकिंग. ऑप्शन डी स्टीफन हॉकिंग हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18वा, स्टीफन हॉकिंग हे प्रसिद्ध कोण होते? ऑप्शन ए अर्थशास्त्रज्ञ, बी भौतिकशास्त्रज्ञ, सी तत्वज्ञानी, डी मनोविश्लेषक. ऑप्शन बी भौतिकशास्त्रज्ञ हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? ऑप्शन ए डॉक्टर सी व्ही रमन, बी डॉक्टर मेघानंद सहा, सी डॉक्टर विक्रम साराभाई, डी डॉक्टर होमी जे भाभा. ऑप्शन सी डॉक्टर विक्रम साराभाई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा, कोणत्या मराठी साहित्यिकाचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले आहे? ऑप्शन ए वि वा शिरवाडकर, बी वसंत बापट, सी ग दी माडगुडकर, डी ना सी फडके. ऑप्शन ए वि वा शिरवाडकर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.